वेलकम बॅक टू माय चॅनल। नमस्कार, शेफ सुनील पाटील्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला गुळातील गव्हाची वडी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया। इथं मी अशा वाटीनी 2 वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, थोडी भाजके शेंगदाणे घेतलेत, थोडेसे काजू घेतलेत, बदाम घेतलेत, डिंक घेतलाय, चवीसाठी मीठ, वेलदोडे जायफळची पावडर व मी इथं 2 वाटी पिठासाठी बाकीचं पण साहित्य आहे म्हणून 1.5 वाटी गूळ घेतलाय। इथं मी गॅसवर ह्या वाटीने 1 वाटी तूप घातलेलं आहे व ते तूप कडवून घेतलेलं आहे। आता मी पहिल्यांदा त्यामध्ये डिंक तळून घेणार आहे। मंद आचेवर डिंक चांगला तळून घ्यायचा आहे। व्यवस्थित तो फुलला पाहिजे। छान आपला डिंक फुललेला आहे। आता डिंक प्लेटमध्ये काढून घेऊया। सगळा डिंक आपला इथं तळून झालेला आहे। आता ह्या राहिलेल्या तुपामध्येच हे गव्हाचं पीठ घालायचं आहे व पीठ हे 10 मिनिटं खमंग भाजून घ्यायचं आहे। इथं आपली 10 मिनिटं आता झालेली आहेत। पीठ अगदी हे पहा मस्त खमंग भाजलेलं आहे। आता यामध्ये पहिल्यांदा मी शेंगदाणे घालणार आहे। शेंगदाणे ऑप्शनल आहेत, हे घातलं नाही तरी पण चालते, पण हे घातल्यानं खूप छान बर्फी होते म्हणून मी हे घालत आहे। तर त्यानंतर मी फुटाण्याची डाळ घालत आहे, जेणेकरून हे दोन्हीसुद्धा त्या गरम पिठामध्ये भाजलं जाईल। आता मी थोडे काजू घालणार आहे। काजूसुद्धा ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत असतील हवे असतील तर वापरायचे आहेत, नाही वापरला तरी चालेल। थोडे बदाम घालणार आहे व हे 1 मिनिट आता परतून घेणार आहे। गरम पिठामध्ये घातल्यामुळे ते सुद्धा व्यवस्थित भाजून निघतात। मस्त अशी ही पौष्टिक हेल्दी बर्फी तयार होत आहे। आता यामध्ये डिंक घालायचा आहे तळलेला व सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व यामध्ये चवीसाठी 1 चमचा वेलदोडे जायफळची पावडर घालायची आहे। आता छान मिक्स करून घ्यायचं आहे व आता हे खाली उतरून घ्यायचं आहे। आता एका पातेल्यामध्ये हा 1.5 वाटी गूळ घ्यायचा आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्यायचा आहे व यामध्ये आता मी 1 वाटी पाणी घालत आहे व हा गूळ वितळून घ्यायचा आहे। यामध्ये चवीसाठी थोडंसं मीठ घालायचं आहे व छान सर्व गूळ वितळल्यानंतर त्या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं आहे। हे पहा गूळ सगळा विरघळलेला आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता या मिश्रणामध्ये थोडा थोडा पाक घालायचा आहे। एकदम सगळा पाक ओतायचा नाही आहे।
लागेल तेवढाच घालायचा आहे व हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणखीन थोडासा पाक घालावा लागेल. मस्त खमंग वास येत आहे. खूप छान ही बर्फी होणार आहे. आता 1-2 मिनिटांनी हे मिश्रण तूप लावलेल्या थाळ्यामध्ये ओतायचं आहे. इथं 2 मिनिटं झालेली आहेत. आता हे मिश्रण ह्या थाळ्यामध्ये ओतायचं आहे. व छान आता वडी तापायची आहे. आता भाजून ठेवलेले मी थोडे तीळ ह्यावर डेकोरेशनसाठी घालणार आहे. सुंदर दिसतंय. हे पहा, हे पण ऑप्शनल आहे. हे काय घातलंच पाहिजे असं काही नाही. जरा छान दिसण्यासाठी मी भाजून ठेवलेले तीळ ह्यावर भुरभुरत आहे. व आता हे मिश्रण मी 15 मिनिटासाठी थंड होण्यास ठेवणार आहे. इथं 15 मिनिटं आपली झालेली आहेत. वडीचं मिश्रण छान थंड झालेलं आहे. आता वड्या कट करून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीनं ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. हे पहा, किती मस्त सुंदर अशी ही वडी झालेली आहे. बाकीच्या पण वड्या अशा पद्धतीनं कट करून घ्यायच्या आहेत. इथं आपल्या सर्व वड्या पाडून झालेल्या आहेत. हे पहा, किती मस्त असं सॉफ्ट वड्या झालेल्या आहेत. तर आता ह्या वड्या प्लेटिंग करून घेऊया. हे बघा, मस्त सुंदर अशा ह्या पौष्टिक व रुचकर गव्हाच्या वड्या इथं खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. तर ह्या पंचमीला नक्की तुम्ही अशा पद्धतीनं ह्या वड्या घरी करून नक्की ट्राय करा. खूप खमंग व चमचमीत लागतात. तर हे एवढे इंग्रेडियंट्स घालण्याची पण काही गरज नाही आहे. तुम्हाला जर आवडत असतील यातले कुठले घटक तर तुम्ही वापरू शकता. नाही वापरले तरी पण नुसतं पीठ व शेंगा फुटाणे घालून केलं तरी खूप सुरेखच होते. नक्की ह्या पंचमीला तुम्ही हे ट्राय करा व कशा वड्या झाल्या ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. तर नेहमीप्रमाणे मी काही गेस्ट बोलवलेले आहेत. तर ते गेस्ट आल्यानंतर हे मी त्यांना टेस्टसाठी देणार आहे व त्यांचा अभिप्राय घेणार आहे. असं जर खाऊन कुणाला बोलायची इच्छा असेल, ज्यांना कुणाला अभिप्राय द्यायचा असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मला फोन करून तुम्ही तारीख घेऊन येऊ शकता. धन्यवाद. नमस्कार, मी आरती अभिजित होतारे. मी गडिंग डॉक्टर्स कॉलनीमधून येथे आले आहे. आज आम्हाला सुनील दादांनी गव्हाची बर्फी खायला येथे बोलवलेलं आहे. नुसती गव्हाची बर्फीच नाही तर आम्हाला लडगीचे लाडू, बाहेर पाऊस खूप पडत आहे आणि दडपे पोहे तर खूपच छान, आपल्याला सर्वांना खूपच आवडतात. ते दडपे पोहे सुद्धा आम्हाला त्यांनी दिलेले आहेत. गव्हाची वडी आता आम्ही ट्राय करतो का तर आम्ही गव्हाची वडी खायला आलेलो आहे. मस्त झालेले आहे. ही वडी मी खाऊन बघितली. यामध्ये दिसायला तर खूप छान दिसते, त्याच्याप्रमाणे ही टेस्टही खूप सुंदर आहे. ह्याच्यात शेंगदाणे दिसतात, ड्रायफ्रूट्स दिसतात, तीळ दिसतात. ही वडी तर लहान मुलांना खावयास खूप सुंदर आहे, पौष्टिक आहे. वडीची चव जर तुम्हाला तुमच्या जिभेवर पाहिजे असेल तर आमच्या सुनील दादांच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण ह्या पंचमीला ही वडी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा. तुमच्या घरी सर्वांना खूप आवडेल आणि आमच्या सुनील दादांची तुम्हाला आठवण येईल. त्या धन्यवाद. असे गोड गोड पदार्थ खायला तुम्ही आम्हाला वारंवार बोलवत राहा आणि अशा वेगवेगळ्या रेसिपी आम्हाला तुम्ही शिकवत राहा. धन्यवाद. नमस्कार, मी प्रिया देसाई डॉक्टर कॉलनीमधून आलेली आहे.
आणि आज सुनील भाऊंच्या स्पेशल नाश्त्यासाठीच खास आमंत्रण आम्हाला दिलेलं होतं आणि त्यांच्या स्पेशल डिश आहे ती आहे गव्हाची वडी आणि ती खूप अप्रतिम दिसायले. फर्स्ट टाइम अशा पद्धतीची मी खायले वडी त्यांची. त्याच्या खूपशा रेसिपी आम्ही खाल्लेल्या आहेत, त्यांच्या यूट्यूबवरून शिकलेल्या सुद्धा आहेत, पण ही काहीतरी नवीन आहे ते आज आम्ही ट्राय करायला इथं बोलवलेलं आहे, त्यामुळे आज नक्की ट्राय करून बघू. चव तर खूपच सुंदर आहे आणि तुम्हाला जरी करायची असेल तर नक्की त्यांच्या यूट्यूबवरून बघा आणि नक्की करून बघा ही टेस्ट. आता सणाचे वार सुरूच झालेले आहेत, नागपंचमी आहे आपली, त्यामुळे ही डिश मात्र नक्की करा. त्याबरोबर आम्हाला दडपे पोहे मिळालेले आहेत. पावसाच्या वातावरणात हमखास करून खाण्यासारखा पदार्थ आहे आणि त्यात हा लडगी लाडू त्यांची स्पेशल डिश आहे. ही लडगी लाडू तशा त्यांच्या सगळ्याच डिशेस खूप सुंदर असतात, पण ह्या खूप सुंदर झालेल्या डिश आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की एकदा करून बघा नागपंचमीला. आणि मला तरी असंच म्हणायचं आहे की त्यांच्या सगळ्या डिशेस तुम्ही यूट्यूबवरून बघा, त्यांच्या डिशेस करून बघा एक एकदा आणि घरात खरोखर सगळ्यांना खायला घाला. आणि नक्की त्यांच्या यूट्यूबला तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा, म्हणजे सगळेजण ह्या डिशेस करून खाऊ दे. आणि धन्यवाद. नमस्कार, मी जयश्री सुहास तहसीलदार. आज सुनील दादांनी गव्हाची बर्फी केलेली आहे आणि आम्ही टेस्ट करायला आलो आहे आणि त्याच्यासोबत दडपे पोहे पण खूपच छान केले आणि लडगी लाडू पण खूप छान केले आणि त्यांचं रेसिपी छान मस्त असतात आणि त्यांच्या रेसिपीला तुम्ही लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. नमस्कार, मी प्रज्ञा उदयकुमार कोळी. मी डॉक्टर्स कॉलनी गडिंग्लज येथून आलेली आहे. सुनील दादांच्याकडे आलेली आहे मी. तर त्यांनी आज गव्हाची बर्फी बनवलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. ही बर्फी ट्राय करण्यासाठी मी आलेली आहे. बर्फी अतिशय सुंदर झालेली आहे. याच्यामध्ये तीळ, ड्रायफ्रूट्स, डिंक वगैरे सर्व काही घातलेलं आहे. ही बर्फी तुम्ही तुमच्या लहान मुलांना करून दिलात तर ती खूप पौष्टिक असेल त्यांच्यासाठी सुद्धा. तर तुम्ही ही घरी ट्राय करा. त्याच्यासोबतच त्यांनी आम्हाला हे लडगीचे लाडू पण दिलेले आहेत, ते सुद्धा त्यांनी घरीच बनवलेले आहेत. हे सुद्धा मी ट्राय करते. हे सुद्धा खूप छान झालेलं आहे आणि तुपाचा वगैरे वास येत आहे. याच्यामध्ये सुद्धा डिंक, ड्रायफ्रूट्स वगैरे घातलेले आहेत. सुनील दादा वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे, लाडू वगैरे सर्व खूप छान बनवतात आणि त्यासोबत त्यांनी दडपे पोहे सुद्धा बनवलेले आहेत, ते सुद्धा खूप छान झालेले आहेत. आणि सर्वांनी त्यांच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू. नमस्कार, मी आहे पूजा. मी तोतारी डॉक्टर कॉलनीतून आलेली आहे आणि मी सुनील दादांच्या घरी आलेली आहे बर्फी खाण्यासाठी गव्हाची. ही बर्फी खूप छान झालेली आहे, तुम्ही पण लाईक करा. धन्यवाद. खूप मस्त झालंय ना ग बर्फी. खरंच सुनील भाऊ वेगवेगळ्या डिशेस मात्र खूप छान शिकायला मिळते तुमच्याकडे. सण आलाय पंचमी, आपण खरंच ट्राय करूया आणि कुणाला माहित पण नाही, खाल्ल्याशिवाय पण करणार नाही. ट्राय आणि मुलांसाठी पौष्टिक गव्हा आणि कुठलेही कार्यक्रम असले तरी आमचे सुनील दादांनी येऊन सगळं आमचे जेवण वगैरे छान करून देतात आणि आमचे मस्त करतात. स्वयंपाक छान करतात. त्यांचे मेनू छान असतात. हो, मस्त असते आणि त्यांचं घर दडपे पोहे पण वेगळी स्टाईल आहे सुनील भाऊ तुमची. आमच्या बोलण्याचा कार्यक्रम दडपे सुनील दादांच्या जेवणाशिवाय सक्सेसफुली होतच नाही. कार्यक्रमाच्या स्वयंपाकामुळेच होते. हो, आणि घर पण एवढं सुंदर ठेवलं आणि म्हणजे नवीन असं बघायला छान वाटलं आहे. असं त्यांचं बघून आम्ही पण असं घरी करू सुंदर सुंदर करायला. सर्व भांडी आणि खरंच धन्यवाद आम्हाला खायला एवढी छान बर्फी खाण्यासाठी आम्हाला बोलवल्याबद्दल सुनील दादांचे मनापासून आभार. परत असेच आम्हाला चान्स मिळत जाऊ दे मुलांना शिकायला आणि खायला सुद्धा. जरूर जरूर. रेसिपी आम्ही ट्राय करतो, तुम्ही आम्हाला खाऊन गोड गोड रेसिपी करून द्या. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.